मागासवर्गीयांवरील अत्याचार हे महायुतीच्या काळात वाढलेले आहेत। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीला या शब्दांमध्ये घरचा आहेर दिलाय। महायुती सरकारमध्ये मागासवर्गीय असुरक्षित आहेत असेही आठवले म्हणालेत। तर भोरमधील हत्या प्रकरणावर बोलताना आठवलेंनी चिंता व्यक्त केली। आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहावर बंधन असू नये अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली, अशी मागणी केली। तर मुस्लिम समाजाला कठोर विरोध करण्याच्या भूमिकेशी सहमत नाही असं सुद्धा रामदास आठवले म्हणाले। दलितांना थोडी असुरक्षितता वाटते। म्हणजे सरकार आपलं असूनही या सरकारला आपण एवढं भरभरून मतदान केलं, ते सरकार असतानाही जर दलितांची अशी अवस्था होत असेल तर ते योग्य नाही आहे। मला वाटतं की याच्यामध्ये कोणालाही पाठीशी घालता कामा नये। माननीय देवेंद्र फडणवीस यांना एक आमचं शिष्टमंडळ लवकर भेटणार आहे आणि दलितांना न्याय मिळणार आहे की नाही, ज्या सरकारमध्ये आम्ही आहोत त्या सरकारमध्ये आमच्यावर अन्याय होत असेल तर ही गोष्ट बरोबर नाही आहे। लव जिहाद माझी भूमिका अशी आहे की दोन मुलांनी मुलीने लग्न केलं तर त्याला विरोध होऊ नये, पण मुलीला मुस्लिम बनवण्याचा प्रयत्न होऊ नये। जर कायदा होत असेल तर त्यामध्ये अशा पद्धतीची त्यामध्ये अमेंडमेंट असावी। आणि पण मुलं आणि मुली एकत्र येतात तर आता मुस्लिमसुद्धा आपल्या त्या देशातलाच आहे, जो काय पाकिस्तानमधला नाही आहे, तो मुसलमान आपला इथलाच आहे। आणि भाईचारा मजबूत करायचा असेल तर आपण एकदम कठोर भूमिका घेणं योग्य नाही।